नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. ऑब्झर्व दी नंबर लाईन अँड आन्सर दी क्वेश्चन. ह्या नंबर लाईनचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला. जर आपण हिचं ऑब्झर्वेशन केलं तर असं आपल्या लक्षात येते की प्रत्येक युनिटमध्ये समजा 0 to 1मध्ये 4 इक्वल पार्ट केलेले आहेत, 1 to 2मध्ये 4 इक्वल आहेत, 2 आणि 3मध्ये पण 4 इक्वल पार्ट आहेत. म्हणजे प्रत्येक ह्या युनिटमध्ये 4 इक्वल पार्ट केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पार्ट हा आपला 1/4चा होईल. 1/4चा प्रत्येक पार्ट होईल. स्मॉल पार्ट हा 1/4चा होईल. यावरून आपणास हे पुढील 3 प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. तर सोडूया. पहिला प्रश्न विचारला आहे, व्हिच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. हा पॉईंट बी कोणता नंबर इंडिकेट करेल? तर या बीची व्हॅल्यू काय असेल? 0पासून हा बी पॉईंट किती दूर आहे? किती पॉईंट आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि प्रत्येक स्मॉल पार्ट हा आपला 1/4चा आहे. म्हणजे 0पासून बी पॉईंट हा 0पासून आपला 10 पॉईंट दूर आहे. प्रत्येक पॉईंट हा आपला 1/4चा आहे. म्हणजे काय होईल? 10 इंटू 1/4. 10 इंटू 1/4 म्हणजे 10 4. आणि हा 0च्या लेफ्ट साईडला असल्यामुळे साईन आपलं मायनसमध्ये राहणार आहे. म्हणजे 10 - 10/4 होईल. किंवा याला जर सोडवलं आपण तर 2 2 4 2 5 10 म्हणजे -10/4 किंवा -5/2. म्हणजे बीची व्हॅल्यू किती येईल आपली? -10/4 किंवा -5/2. दोन्ही बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न, व्हिच पॉईंट इंडिकेट्स दी नंबर 1 इंटीजर 3/4. 1 इंटीजर 3/4 याला आपण असं लिहू शकतो, 1 + 3/4. हे जर आपण सॉल्व केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 + 3/4 = 7/4 मिळेल. 7/4 म्हणजेच याचा अर्थ काय होईल? 7 इंटू 1/4 म्हणजे 7 टाइम्स 1/4. 7 टाइम्स पॉझिटिव्ह नंबर आहे हा. 7 टाइम्स 1/4. हा 1/4 एक पॉईंट आहे, हा 1/4 असे 7 टाइम्स. म्हणजे 1 2 3 4 5 6 7. 7ला कोणता पॉईंट येतो? सी. म्हणजे 7 टाइम्स 1/4 म्हणजे पॉईंट सी येईल. व्हिच पॉईंट इंडिकेट्स दी नंबर 1 इंटीजर 3/4. तो आपला सी पॉईंट येईल. ओके. आणि हा येईल -10/4 पहिल्याचा आन्सर, किंवा -5/2. आता तिसरा प्रश्न, स्टेट वेदर दी स्टेटमेंट दी पॉईंट डी डिनोट्स दी नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. डी पॉईंट म्हणजे 5/2 आहे. हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे आपणास शोधायचं आहे. आता डी पॉईंट किती दूर आहे? 0पासून किती दूर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आणि प्रत्येक पार्ट आपला 1/4चा आहे. म्हणजे 1/4चा आहे. आणि दूर किती येतो? 10 पॉईंट दूर आहे. म्हणजे हे किती होईल? 10/4. 10/4. 10/4ला जर आपण सॉल्व केलं, 2 2 4 2 5 10 म्हणजे 5/2 आन्सर येईल. 5/2 म्हणजे 5/2 डिनोट्स दी नंबर 5/2. म्हणजे 5/2 डिनोट करतो आहे नंबर तो. त्यामुळे हे सेंटेन्स आपलं ट्रू आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.